नमस्कार मंडळी. नमस्कार. सर्वांचं स्वागत. हाय ऋषिकेश. हॅलो. तर आज आपल्याकडे अश्विनी दोडवाड यांची 3 मुलं ओंकार, ऋषिकेश आणि अनुश्री मुलगी त्यांची. एक इंग्लंडवरून आहेत, दोघं हे पुण्यावरून आहेत. तर त्यांचंही मी स्वागत करते आणि इथं सगळे उपस्थित आपल्या झूमवर आणि फेसबुकवर असणारे सगळ्यांचं स्वागत. तर मला वाटतंय सुरुवात त्यांच्यापासूनच करूत आपण, त्यांनाच बोलायला सांगू आणि मग नंतर काही आमच्याही अश्विनीताईबद्दलच्या आठवणी घेत आम्हाला जी माहिती असते ते सांगता येईल. पण हे तिघही जण म्हणजे अगदी सुरुवातीपासून अश्विनीताई जवळजवळ म्हणजे आमचा डान्स क्लास जेव्हा सुरू झाला, डान्सची फिल्म दाखवली होती याच्यामध्ये आपल्या पुणा हॉस्पिटलमध्ये ऋषिकेशने. डान्स क्लास सुरू व्हायचा होता त्यावेळेला. तर मला वाटतं ओंकार का ऋषिकेशचा मित्र वाटतं ना, ऋषिकेश पवार ऋषिकेशचा मित्र वाटतं. तर त्यामुळे त्या आल्या माझा कारण पहिल्यापासूनच्या डान्स क्लासच्या विद्यार्थिनी आहेत त्या. आणि तिथून त्या पार्किन्सन मित्रमंडळात आल्या. बऱ्याच वेळेला पार्किन्सन मित्रमंडळातून लोक डान्स क्लासला येतात, पण यांच्या बाबतीत त्या डान्स क्लासला आल्या आणि तिथून आमची ओळख झाली. आणि नंतर मग तेव्हापासून हे तिघं मला वेळोवेळी येतात, म्हणजे समोर येतात त्यांचे शुभंकर म्हणून. तर त्यांनाच मी, ह्या तिघांनाच विनंती करते आता की तुम्ही सांगावं तुमचं शुभंकर पण तुम्ही कसं काय निभावताय तिघ जण 3 कडे असून. नमस्कार सगळ्यांना. मी अनुश्री डेगवेकर, आधीची अपर्णा दोडवाड, अश्विनी दोडवाड यांची ज्येष्ठ कन्या. तर ऍक्च्युली झालं असं की आई टीचर होती, म्हणजे माध्यमिक शाळेत ती शिकवायची, हायर सेकंडरी 8वी 9वी 10वी. आणि मग आम्ही केळवे माहीम मध्ये राहायचो आणि तिथून मग ती अपडाऊन करायची. आणि ते म्हणजे शिक्षिका असल्यामुळे 10वीची सुपरविजन, 10वीच्या सगळ्या परीक्षांचे पेपर्स हे सगळं असल्यामुळे तिला बऱ्याचदा उजव्या हाताचा त्रास व्हायचा. तर ऍक्च्युली आई फार स्ट्रिक्ट टीचर म्हणून फेमस, कारण ती फळ्यावर लिहिताना सुद्धा मागून कोणी आवाज केला ती बरोबर, कुठल्या विद्यार्थ्याने आवाज केलाय त्याला पकडून बरोबर ती सरळ करायची सगळ्यांना. तिचा क्लास कंट्रोल अतिशय छान होता. तर आम्हाला काय वाटायचं की ती फळ्यावर लिहिताना मागे वळून बघते, पटकन बोलते, किंवा खूप पेपर सेट, पेपर चेकिंग असं आहे, त्यामुळे उजव्या हाताचा त्रास होतोय तिला. म्हणजे तो दुखायचा किंवा तो आपण तो हात उचलला जायचा तिचा. तर असं आम्हाला बरंच वाटायचं. पण 1-2दा आम्ही ऑर्थोपेडिक डॉक्टरकडे पण गेलो होतो आणि तरी सुद्धा त्याचं काही निदान होत नव्हतं. मग तेवढ्यात माझं लग्न ठरलं आणि मग लग्न पार पडलं. मग लग्नानंतर ओंकारला फार जाणवायला लागलं की तिचा उजव्या हाताचा त्रास वाढलाय, की तो असा कोपरापासून असा खेचला जातोय. फ्रोझन शोल्डर पेक्षा हे काहीतरी वेगळं आहे हे ओंकारच्या लक्षात आलं. आणि मग ह्याच्या पुढे ओंकार सांगेल. तो डॉक्टर संत जे आहेत त्यांच्याकडे घेऊन गेला सह्याद्री हॉस्पिटलमध्ये. ओव्हर टू यू ओंकार. थँक्यू. तर पार्किन्सन्स आणि मी पहिल्यांदा ऐकलं की पुण्यामध्ये असताना मी साधारण 97-98 साली माझ्या सीएन कडे मी आर्टिकलशिप करत होतो शिवाजीनगरमध्ये. आणि त्यांच्या पत्नींना पार्किन्सन्स होता आणि मी त्याच्या म्हणजे घर आणि ऑफिस वर खाली होतं आणि घरामध्ये कधीतरी म्हणजे सीएनची सही घ्यायच्या निमित्ताने जाताना म्हणजे साधारण लक्षात यायचं की त्यांच्या पत्नींना काहीतरी आजार आहे आणि ते काहीतरी विचित्र आहे की आपण हे पूर्वी बघितलेलं नाहीये. आणि त्यांची मुलगी ही लॉयर होती, पण ती आमच्या ऑफिसमध्येच येऊन काम करत असते. आणि मग तिने मला हळूहळू सांगितलं की त्यांच्या आईला काय त्रास आहे, की पार्किन्सन्स काय असतो. म्हणजे आपल्या बऱ्याच लोकांना माहिती आहे की पार्किन्सन्स अजूनही समाजामध्ये फारसा माहित नाहीये. म्हणजे लोकांना बाकीचे विविध आजार माहित असतात पण पार्किन्सन्स माहित नसतो. आणि त्यांच्या पत्नींच्या माझ्या सीएचा तो आजार बऱ्यापैकी ऍडव्हान्स स्टेजला होता. त्याच्यामुळे कंप असणे किंवा बोलताना त्रास होणे, चेहरा निर्विकार असणे, ह्या सगळ्या गोष्टी मला दिसत असायच्या. आणि हळूहळू मला ओळख झाली आणि
ऑफकोर्स तुम्हाला लगेच सिंपती जाणवते की अरे हे असं का वगैरे. आणि बरोबर 10 वर्षांनी साधारण 2007 डिसेंबरला मी आता हे का म्हणजे आमचे 2-3 डॉक्टर झाले होते, पण नक्की काय आहे आणि हात तर तो असं स्टिफच होत होता, त्याला म्हणजे काही निदान होत नव्हतं. आणि त्याच्यातच अपर्णाचं लग्न झालं आणि त्याच्यामुळे ऑफकोर्स तो फोकस सगळा तिच्या लग्नावर आणि बऱ्यापैकी नंतर लग्न झाल्यावर की नाही आता बाबा हे हाताकडे बघायला हवं असेल तर 2-4 डॉक्टर आम्ही केले. परंतु नंतर मग मी सह्याद्री हॉस्पिटलचं नाव तेव्हा बरंच ऐकलं होतं आणि मग मी तिथे सह्याद्री हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं ठरवलं. आणि तिथे डॉक्टर हेमंत संतांनी पहिल्यांदा निदान केलं की हा पार्किन्सन्स आहे. म्हणजे अगदी चटकन केलं त्यांनी की तुम्हाला केस विंचरायला त्रास होतो का, घरामध्ये कढईमध्ये काही परतता येत नाही का, आणि जे ते तंतोतंत प्रश्न विचारत होते आई लगेच हो हो हो. आणि आईला असं म्हणजे आनंद झाला की कुठला तरी डॉक्टर की ज्याला कळतंय की मला काय करताना किंवा सही करताना बँकेच्या चेक लिहिताना वगैरे त्रास होतो. त्याच्यामुळे मग त्यांनी लगेच एक साधारण 10 मिनिटातच निदान केलं की हा पार्किन्सन्स आहेच आणि गोळ्या वगैरे लिहून दिल्या. आणि आता ऋषिकेश किंवा अनुश्रीने त्यांना पार्किन्सन्स हा काय प्रकार आहे म्हणजे ऐकून वगैरे माहित होतं, पण मी बघितलं होतं. आणि तुम्हाला जेव्हा कळतं की आपल्या आईला जे झालंय जे तुम्ही 10 वर्षापूर्वी बघितलं होतं आणि तुम्ही खूप सिम्पथेटिक होता की म्हणजे खूप शॉक होता मला. आणि परंतु ते मला चेहऱ्यावर दाखवायचं नव्हतं. साधारण एक 10 मिनिटं मी खूप हादरलो होतो. पण नंतर असं माझ्या एक मनात आलं की जे आहे ते स्वीकारायला हवंय. आणि हताश होऊन रडून किंवा आमच्याच हे नशिबात का, देवाला दोष देऊन वगैरे काही नाही. मात्र एक ठरवलं की आपण जर कोलमडून पडलो तर ती कोलमडून पडणार आहे. त्याच्यामुळे आपण खूप स्ट्रॉंग राहायला हवंय. तिला सांगायला हवं की नाही तुला म्हणजे आयुष्य काही संपलेलं नाहीये आणि यू हॅव टू लिव्ह विथ, यू कॅन लिव्ह विथ पार्किन्सन्स. आणि याच्यासाठी आपण सगळ्यांनी घरामधल्यांनी म्हणजे जवळची मुलंच त्यांनी शुभंकर व्हायचं आहे आणि ते व्यवस्थित व्हायचं आणि त्याला हसत सामोरं जायचं आहे. हा एक मोठा अप्रोच होता. आणि तो मला आता जवळजवळ 2007 निदान झालं आणि त्याच्या आधी निदान तो 2005 पासून तो तिला असावा आजार, पण निदान होण्यात तेव्हा उशीर झाला. साधारण एक अदमासे बघायला गेलं तर 15 वर्षाचा कालावधी आहे की तिला पार्किन्सन्स आहे. पण हा जो अप्रोच आम्ही ठेवला की त्याचा बाऊ न करता त्याला सामोरं जायचंय आणि पार्किन्सन सोबत त्याच्याशी लढा करत जगायचं आहे, हे सूत्र मला वाटतं की बऱ्यापैकी उपयोगी पडलं 15 वर्षाच्या एकूण लढ्यामध्ये. तर आणि मग गोळ्या चालू झाल्या आणि नंतर काही दिवसांनी मी पुन्हा एकदा माझे भिडे जे सीए होते त्यांच्याकडे पुन्हा गेलो 10 वर्षांनी की सांगितलं असं असं काय आहे. त्यांनी बऱ्याच गोष्टी मला सांगितल्या काय आहे काय नाही. आणि तेव्हा त्यांनी मला सांगितलं की म्हणजे तोपर्यंत मला ऋषिकेशची माझा मित्र होता त्याच्यामुळे गाठभेट होती. आणि त्यांनी मला सांगितलं की तो पार्किन्सन्स साठी डान्स थेरपी चालू करत आहे. आणि तो तेव्हा फेसबुक नवीन होतं, त्याने फेसबुकवरती टाकलं होतं की असा असा प्रोग्राम. मी आईला घेऊन गेलो आणि मग तिथे पार्किन्सन मित्रमंडळातील तेव्हा ओळख झाली आमची सगळ्यांची. आणि भिड्यांनीही मला सांगितलं होतं की पार्किन्सन मित्रमंडळ अस्तित्वात आहे, आम्ही जात नाही, पण तुला जायचं असेल तर तुम्ही जाऊन त्याच्यात तुम्ही पार्टिसिपेट करू शकता. आणि पहिले मीटिंग जशी आधी तीर्थळी काकूंनी सांगितलं की आम्ही आलो ऋषिकेशच्या ओळखीने, पण पार्किन्सन मित्रमंडळातील मंडळी भेटली आणि आईला इतक्या सगळ्या लोकांना बघून की आपण एकटे नाही. आणि बाकीचे पेशंट हा जरी रेअर आजार असेल तरीही पुण्यातच आपल्यासारखी मराठी बोलणारी मध्यमवर्गीय कुटुंबातली मंडळी आहेत, ही एक खूप दिलासा देणारी गोष्ट होती. आणि म्हणजे कुठल्याही तुम्ही परिस्थितीत जाता, जेव्हा तुम्ही एकटा असता तेव्हा जास्त हतबल होता, पण जेव्हा तुमच्यासारखेच अजून लढा देणारे 10, 15, 50 जर लोक असतील तर तुम्हाला एक थोडासा हुरूप
तो असं म्हणता येणार नाही, पण एक निदान हायसं वाटतं की चला की आपणच ते दुर्दैवी नाही अशी आपल्यासारखी बरीच माणसं आहेत आणि चला बघूया की ते काय करतात आणि तसं आपल्याला करून काही अजून चांगलं करता येईल का. आणि मित्रमंडळातील माणसं खूपच छान होती. आम्हाला दोघांनाही खूप बरं वाटलं, ओळखी झाल्या, हसतमुख आणि म्हणजे तिथे कुठे निराशेचा सूर नव्हता पूर्ण मीटिंग मध्ये की ह्याच्या पुढे आपल्याला काय करता येईल, लढा कसा देता येईल, आपलं जीवन कसं सुखकर देता येईल. आता मला नाव आठवत नाहीत पण अगदी 80-82 वर्षाचे वृद्ध गृहस्थही येऊन बोलत होते आणि तेव्हा आईचं वय साधारण 60 होतं, त्याच्यामुळे मग तोही आईला की चला की एवढे वृद्ध गृहस्थ सुद्धा लढा देतात तर मलाही करता येईल. आणि मग ती अशी तिची मित्रमंडळा बरोबर ओळख झाली, सुरुवात झाली. आणि मला हे अगदी नमूद करावं असं सांगतं की मी आधी म्हटलं की त्या सगळ्या लढ्यामध्ये हतबल न होणे आणि त्याच्याशी लढा हसतमुखाने देणे ह्याच्या बरोबरच पार्किन्सन मित्रमंडळाचं फार मोठं सहकार्य आहे. हे लोक तुम्ही सगळे असल्यामुळे, मित्रमंडळ असल्यामुळे एक बिलॉंगिंगनेस तिच्या मनामध्ये निर्माण झाला आणि हे दोन मोठे घटक आहेत पूर्ण लढा देण्यात मागच्या 15 वर्षात, मला असं म्हटलं. मी बरंच बोललोय आणि मी आता थोडासा पॉज घेईन. काकू किंवा ऋषिकेश बोलतोय का? हा, सो धन्यवाद. मी ऋषिकेश अनंत दोडवाड, अश्विनी दोडवाडांचा सगळ्यात धाकटा मुलगा. साधारण 2013 पासून, म्हणजे जेव्हा हे आईला डायग्नोज झालं की पार्किन्सन्स आहे, तेव्हा मी साधारण 12वीत होतो आणि खूप महत्वाचं वर्ष होतं. आणि ते मला दादा आणि आईच्या बोलण्यातनं कळलं होतं की तिला असं काहीतरी झालं. तर पहिल्यांदा माझ्यासाठी पण तो शॉक होता. आणि मग हळूहळू स्टार्टिंगला एवढी काही तिला लक्षणं जास्त तीव्र नव्हती. ती आता आपलं बोलणं झालं त्यानुसार ऋषिकेश पवारांच्या डान्स थेरपी डान्स क्लासला जात होती. ती तेव्हा PMT जायची आणि संचेतीमध्ये तेव्हा होतं. आणि PMT मधनं ती परत यायची देखील. आणि तेव्हा ते सगळं व्यवस्थित होतं. पण कालांतराने हळूहळू मग सगळ्यांना माहिती आहे की पार्किन्सन्स हा प्रोग्रेसिव्ह आजार आहे, तो वाढत गेला. आणि साधारण 2013 मध्ये ओंकारला, माझ्या मोठ्या भावाला, दुसऱ्या ठिकाणी नोकरी लागली. तर तेव्हापासून मी आणि आई दोघंच असायचो, कामवाल्या मावशी पण असायच्या बरोबर मदतीला. पण ते हळूहळू जसं वाढत गेलं तसं तसं तिच्याकडे जास्त लक्ष देणं हे क्रमप्राप्त झालं. तर मी तिला पार्किन्सन मित्रमंडळामध्ये डान्स क्लास मधनं जसं झालं आपलं बोलणं तसं नेत होतो. आणि तिकडच्या मीटिंगमुळे ती खूप जास्त सोशल राहिली. म्हणजे आई मुळातच तिला लोकांमध्ये मिसळण्याची, फिरण्याची, खाण्याची अशी आवड असलेली आहे. तर पार्किन्सन मित्रमंडळामुळे बऱ्यापैकी तिला सकारात्मक राहायला मदत झाली. आणि ऋषिकेश पवारांच्या डान्स क्लासमुळे तिला खूप जास्त सक्रियता जी शरीराची असते, ऍक्टिव्हिटीज, मोबिलिटी आणि एक व्यायामाचा प्रकार जो आनंदाने कोणीही करू शकतं, या सगळ्या गोष्टींचा खूप फायदा झाला होता. आणि मग हळूहळू जसं जसं ते वाढायला लागलं तसं तसं आईला 3-4 वर्षांपासून रोज आमचे रिव्हर्स झाले. म्हणजे मी आईचा वडील झालो आणि आई माझी मुलगी झाली. आणि ते करताना मग तिच्या सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तिच्या आहारात काय काय गोष्टी आहेत, ती गोळ्या किती प्रमाणात घेतेय, नंतर डॉक्टरांच्या व्हिजिट्स, चालणं, बाहेर फिरणं, या सगळ्या गोष्टींवर बारीक लक्ष ठेवणं अतिशय आवश्यक झालं. सो मी तेही करायला लागलो. आणि ताई आणि दादा असल्यामुळे
कधी मला असं खूप जास्त ओव्हरवेल्मिंग झालं की अरे हे खूपच होतं आपल्याला. आणि बऱ्याच शुभंकर जे इथे आहेत, शुभार्थींना जेव्हा तुम्ही सांभाळता तेव्हा बऱ्याचदा तुम्हाला ओव्हरवेल्म व्हायला होतं की अरे कधी भास होतात, कधी पडतात, पडल्यानंतर जखमा होतात, त्यांना नैराश्यही येतं. तेव्हा तुम्हाला स्वतःला सकारात्मक ठेवून ती सकारात्मकता त्यांच्या नैराश्यावर रामबाण उपाय म्हणून वापरायची असते, संभाषणातनं किंवा बाकी सगळ्या गोष्टींमधनं. तर हे कधी मला ओव्हरवेल्म झालं तर मी नेहमी ओंकार, माझ्या भावाला, मोठ्या भावाला फोन करायचो आणि त्याने नेहमीच मला मार्गदर्शन केलं. म्हणजे मी असं म्हणेन की जे काही मला अडचणी आल्या या सगळ्या ह्याच्यामध्ये, त्याच्यामध्ये त्याचं फार मोलाचं सहकार्य आणि मार्गदर्शन मला मिळालं. कारण त्याने सांगितल्यानुसार तो वाचतही होता, मीही वाचत होतो या सरांवर आणि माहिती घेत होतो. आणि त्याने अगोदर हे सगळं बघितलं असल्यामुळे तो सांगत होता की असं असतं ह्याच्यावर, हे ह्याच्यामुळे होत असेल. मग तो हा मला न समजलेला पैलू एखाद्या गोष्टीचा खूप चांगल्या रीतीने समजून देत असतो. त्याने खूप मदत होत असते. माझी ताई जवळच राहते, जरी तिला तिचं लग्न झालं, संसार आहे, तरी पण एखाद्या वेळेस केअरटेकर बाई आली नाही तर स्वयंपाकाचा डबा वगैरे पाठवणं डंजोवरनं, किंवा काही झालंच अगदी लागलं वगैरे तर पटकन येणं, असा मानसिक आधार असतो. सो हे सगळं आहे. पण मला असं वाटतं की महत्वाचा टप्पा यात असाच होता की मी वडील म्हणून, तिची मुलगी म्हणून जबाबदारी स्वीकारणं, हे जे रोल रिव्हर्सल मानसिक दृष्ट्या होणं आणि तो अंमलात आणणं, हा खूप महत्वाचा मैलाचा दगड होता असं मी म्हणेन. आणि ओव्हरऑलच मी असं म्हणेन की आपल्या आहारावर आणि व्यायामावर जर आपण लक्ष दिलं सगळ्या शुभार्थींनी आणि शुभंकरांनी मिळून शुभार्थींच्या बाबतीत, तर त्याचा फार मोठा हातभार पार्किन्सनचे जे प्रोग्रेशन आहे ते लांबवण्यात होऊ शकतं, असं माझं मत आहे. मी ऑब्झर्व केलेलं आहे आईच्या बाबतीत. धन्यवाद. थँक्यू ऋषिकेश. तर मंडळी, ऍक्च्युली आपल्याला सगळ्यांनाच माहिती की पार्किन्सन हा प्रोग्रेसिव्ह आहे. आणि खरं म्हणजे की आईला पण आधीपासून भीती होती की आपण एक ना एक दिवस जाऊन बेड रिडन होणार. तर मी तिला, मी किंवा ओंकार किंवा ऋषिकेश, आम्ही तिला सांगायचो, हे बघ बाकीचे जे आहे, हे बघ प्रत्येक माणसाला आपल्या 60 नंतर काही ना काहीतरी आजार असतात. पण एक आपण पॉझिटिव्ह साइड अशी बघू शकतो पार्किन्सनची की तुम्हाला माहिती असतं की 15 ते 20 वर्ष तरी आपल्या हातात व्यवस्थित, म्हणजे तुमच्या स्टेजनुसार आयुष्य आहे पुढे, आणि आपण ते कसं जगायचं, कसं ते एन्जॉय करायचं. तर आईला स्वयंपाकाची प्रचंड आवड, म्हणजे खाण्यापेक्षा खाऊ घालणं हा तिचा खरं तर एक आनंदाचा भाग आहे. आणि जेव्हा सुरुवातीला उजव्या हाताचा त्रास होत होता तेव्हा म्हणजे रव्याचा लाडू करणं हे तिचं एक, काय माहिती की सुगरणपणाचं तिला असं वाटत होतं की नाही नाही. आणि खरंच म्हणजे तिच्यासारखा रव्याचा लाडू मी तरी आतापर्यंत खाल्ला नाही. तर ती अत्यंत सुंदर बनवायची. आणि त्या हातामुळे तिला बनवता येत नव्हतं, किंवा मग तिला छान नीटनेटक्या पणे राहायची सवय. मग ते साडी पिनअप करणं असो किंवा निऱ्या व्यवस्थित घालणं असो, ते जमत नव्हतं. पण ऋषिकेशच्या डान्स क्लासला ती जायला लागल्यानंतर तिच्यामध्ये कमालीची सुधारणा झाली. त्याच्याशिवाय पार्किन्सन मित्रमंडळात ती जायला लागली. तर त्या सोशलायझेशनमुळे किंवा त्यात निर्माण होणाऱ्या आनंदामुळे ती परत लाडू करू लागली की नाही, मला ह्या सगळ्या मंडळींना खाऊ घालायचंय, तिथे जायचंय, मग आपण आता परत टापटीप राहिलं पाहिजे, सगळं स्वतःचं नीट स्वतः आवरलं पाहिजे. हे सगळं करून, ते सगळं ओझं घेऊन ती पीएमटी बसनी मीटिंग्सला जायची. हा तिच्यामध्ये घडलेला एक सुखदायक बदल होता. 360 डिग्री चेंज आपण म्हणू शकतो. ते खूप दिवस कंटिन्यू राहिलं. शिवाय मी माझ्या नवीन घरात वारजेला राहायला आल्यावर कासारवाडीवरनं ती सुरुवातीला मी नवीन घरात राहायला गेले तेव्हा सोबतीला म्हणून यायची, स्वतः बस चेंज करून वगैरे 2 वेळा. म्हणजे हे पार्किन्सन झाल्यावर सुद्धा 5-6 वर्षानंतर ती करत होती. त्याच्यानंतर ती म्हणजे मी जेव्हा आई होणार होते तेव्हा
9व्या महिन्यापासून माझ्याकडे राहायला येणं, पुढं सगळं एक आजीचं कर्तव्य पार पाडणं, हे सगळं तिनं खूप छान केलं, खूप एन्जॉय केलं. परंतु आता जो लॉकडाऊनचा पिरियड आला त्याच्यामध्ये आम्हाला असं जाणवलं की सगळ्यांनाच म्हणजे आपण सगळेच एकाकी पडलेलो आहोत. म्हणजे पहिला जो लॉकडाऊन होता त्याच्यामध्ये तर आम्हाला असं झालं की आईकडे एक 3-4 वेगळ्या वेगळ्या बायका होत्या आणि लॉकडाऊन जसं डिक्लेअर झालं तसं त्या सगळ्याच येणार नाही असं आम्हाला कळलं. तर तो आम्हाला पण वर्क फ्रॉम होम देण्यात आलं होतं, मला आणि ऋषिकेशला. आणि ओंकार तर तिथे युरोपमध्ये होता. तर हे आम्ही कसं हँडल केलं, तर रिमोटली आपण कसं काळजी घेऊ शकतो पेशंटची. तर आम्ही काय केलं म्हणजे थोडे दिवस आम्हाला ही पहिले 8-10 दिवस अत्यंत कठीण गेले, कारण मलाही माझ्या ऑफिसचं काम वाढलं होतं अचानकच सगळं आल्यामुळे. ऋषिकेशलाही वाढलं होतं काम. तर पहिल्या 15 दिवसामध्ये आपण सगळेच या सगळ्या लॉकडाऊनशी आपण जुळवून घेत होतो. तर तेव्हा आम्ही असं ठरवलं की मी स्वयंपाक करून डबा पाठवायचा आणि अगदी ऋषिकेशला कामाला बाई मिळाली नाही घरच्या, तर आपण त्या प्लेट्स मध्ये यूज अँड थ्रो प्लेट्स मध्ये जेवायचं, आईला खाऊ घालायचं, तिच्या जवळच बसून वर्क फ्रॉम होम करायचं. आणि त्याच वेळेला अंजली महाजन काकू आणि तिथळी काकू यांच्याबरोबर बसून बोलून आम्ही ब्युरोचे नंबर मागवले त्यांच्याकडनं. त्या दोघींनी खूप सपोर्ट केला आणि ब्युरोशी बोलणं आम्ही सतत चालू ठेवलं. तर पुढच्या 8 दिवसात आम्हाला मेड मिळाल्या. परंतु तोपर्यंत आम्ही असंच म्हणजे 3 वेळेचा डबा पाठवणं, जरी मी तिकडे जाऊ शकत नव्हते तरी पण मी व्यवस्थित पॅक करून डबा करून द्यायचे, ऋषिकेश येऊन घेऊन जायचा धावत पळत, कारण तेव्हा पोलिसही फिरत होते पहिल्या लॉकडाऊनमुळे. तर हे आम्ही असं आता हे प्रॉब्लेम आहे, आपल्याला माहिती की बाई मिळणार नाही, लॉकडाऊन आहे, तर आपण ह्याच्यावर काय करू शकतो हे आम्ही आधी विचार करून गोष्टी हे करून घेतल्या. शिवाय मग ओंकारने काय केलं की तो रिमोटली काय करू शकत नाही, पण तो आईशी गप्पा मारू शकतो, की त्याचा जेव्हा फ्री वेळ असेल तेव्हा तो आईला फोनवर गप्पा मारायचा. कारण आम्हाला आमची इथली कामं होती, शिवाय ऋषिकेशला आई वर्क फ्रॉम होम, डबा आणणं नेणं भरवणं हे सगळे कामं होती. तर त्याच्यामध्ये तो जो संवाद असतो तो संवाद करायला आम्हाला वेळ मिळत नव्हता, मला आणि ऋषिकेशला. तर मग अशा वेळेला ओंकारने ती जबाबदारी आनंदाने स्वीकारली. तो तिकडनं व्हॉट्सअप कॉल करायचा आणि व्हिडिओ कॉलवर तिच्याशी गप्पा मारायचा. आणि मग हा आजार काय आहे, नवीन कोविड, त्याच्यानंतर त्याच्यामुळे हे लॉकडाऊन का लागलंय, सगळ्यांना आपल्याला का सांगितलेलं आहे, बाहेर पडायचं का नाहीये, हे तो अत्यंत सोप्या शब्दात सांगायचा. कारण आधी हे युरोपमध्ये जास्त त्रास झाला होता कोविडचा, नंतर आपल्याकडे इंडियामध्ये आलं. तर त्याच्यामुळे हे ओंकार तिला जास्त छानपणे समजून सांगत होता. त्यामुळे तिची जी कम्युनिकेशनची जो प्रॉब्लेम झाला की कोणीच भेटायला येत नाही, बायका कोणी नाहीत, फक्त घरात ती आणि ऋषिकेश, आणि मी पण जाऊ शकत नाही, तर ह्याच्यावर मग आम्ही कम्युनिकेशनचा जो पार्ट होता तो ओंकारने सांभाळला. केअर टेकिंगचा भाग होता तो ऋषिकेशने सांभाळला, किंवा फिजिकली जे काय करायचं असतं ते. आणि जे काही मला म्हणजे काही खाऊ करून पाठवणं आठवड्याचा, किंवा 3 वेळेचं जेवण करून पाठवणं, ब्युरोच्या बाई शोधून आल्यावर सुद्धा त्या बाईला आपल्या पद्धतीने स्वयंपाक, किंवा आईला काय खायचंय काय नाही खायचंय हे सगळ्या सूचना देणं, हा पार्ट मी सांभाळला. आणि कदाचित औषधं संपली, औषधं नाहीयेत, किंवा मग अडल्ट डायपर्स नाहीयेत, किंवा बाकीचं जे काही बाहेरून आणून द्यायचं सामान आहे, ऋषिकेशला घराबाहेर सारखं पडत नाही, अशा माझं बोलणं ऐकू येते का? सॉरी. ऐकू येतं. हा, आता आलं. तर मग अशा वेळेला हे बाहेरचं काही आणून द्यायचं असेल 2-4 दिवसातनं सामान, तर माझ्या मिस्टरांनी ती जबाबदारी स्वीकारली की इकडून काही सामान आणून द्यायचे, तर पटकन ऋषिकेशने लिस्ट दिल्यावर ते सामान आम्ही पोहोचून द्यायचो. तर आणि किंवा मला वेळ झाला किंवा माझ्या मुलीला वेळ झाला तर मी माझ्या लेकीला व्हॉट्सअप कॉल लावून दिलं तर ती आजीशी गप्पा मारायची.
हे असं आम्ही रिमोटली जे काही करू शकतो ते आम्ही असं प्लॅनिंग करून म्हणा किंवा एकमेकांची छान कोऑर्डिनेट करून म्हणा असं आपण करू शकलो तर आपण ह्या गोष्टी रिमोटली पण सांभाळू शकतो. म्हणजे ओंकारने जी कम्युनिकेशनची धुरा सांभाळली तिकडनं युरोपमधनं ते मी आणि ऋषिकेश इथे राहून सुद्धा करू शकत नव्हतो, कारण आम्हाला तेवढा वेळच नव्हता की असं बाजूला काढून अर्धा तास आम्ही तिच्याशी बोलू शकतो. परंतु तेव्हा तिथे तोही रिकामा होता लॉकडाऊन असल्यामुळे, त्यामुळे तो ते करू शकत होता तिकडनं. मग त्यामुळे ते त्याने केलं किंवा नाही तुला आता बघ ऋषिकेशला सपोर्ट केला पाहिजे, तो एकटाच सांभाळतोय, ताई जे पाठवेल त्याच्यात तुला काय हवं ते तू तिला सांगत जा 2-3 दिवस आधी, मग ती तुला करून देत जाईल. हे अशा रीतीने ते एकंदरीत मॅनेजमेंट आम्ही केलं. पुढे खरं म्हणजे लकीली चांगल्या बाई मिळाल्या आम्हाला, नंतर ते सगळं प्लॅन झालं. पण सुरुवातीचे 15-20 दिवस जे होते ते किंवा आता सुद्धा संध्याकाळी कधी तिला रात्री त्रास झाला, पार्किन्सनच्या रुग्णांमध्ये पडण्याचा त्रास खूप असतो, तर वेळोवेळी ती पडली किंवा तिला लागलं, तिला स्टिचेस घालायला लागल्या तर डॉक्टरांकडे घेऊन जाणं वगैरे, तर हे आम्ही एकत्र करतो. पटकन आम्ही ऋषिकेशकडे पोहोचू शकतो जवळच राहत असल्यामुळे. तोपर्यंत आईशी बोलणं किंवा दुसऱ्या डॉक्टरांशी कोऑर्डिनेट करणं. आमच्या घरातच आमच्या कुटुंबामध्येच 2-3 डॉक्टर्स आहेत, तर त्यांच्याशी बोलून आमची परिस्थिती त्यांना सांगून त्यांची औषधं आम्हाला सांगायचं काम, हे जे कम्युनिकेशनचं काम आहे ते ओंकार तिथे राहून सुद्धा अत्यंत प्रभावीपणे करतो. तर म्हणजे आता खरं जे रोल रिव्हर्सल जो ऋषिकेशने एक ऍप्ट टर्म वापरली, तर आता खरंच असं झालेलं आहे की आम्ही तिघं तिच्या केअरटेकरच्या किंवा पॅरेंटल रोलमध्ये जाऊन ती आमची डॉटर झालेली आहे. जे असं झालेलं आहे ते तिला समजावून सांगणं, कारण त्यांचे मूड स्विंग्स असतात पार्किन्सन्स मध्ये, तर त्या मूड स्विंग झाल्यावर तिला समजावून सांगणं किंवा त्यावेळेला मग माझी मुलगी जी आहे अभिश्री, ती तिच्याशी बोलली की तोपर्यंत थोडंसं मला असं वाटतं तो आनंद जो निर्माण होतो त्याच्यामुळे डोपामाइन तयार होत असेल कदाचित, किंवा मग ते मूड लगेचच सेटल होतात. किंवा ओंकारने तिकडनं काहीतरी दाखवलं, बघ बर्फ किती छान पडतोय असं तसं, तर त्याच्यामुळे ते असं आम्ही आता गेले 2 वर्ष हा जो सगळ्यांसाठीचाच आपला अवघड काळ आहे, टेस्टिंग टाइम्स म्हणतो, ते हँडल करतोय आम्ही. तर म्हणजे आपल्याला माहित असतं की आपल्यासाठी आपल्या आई वडिलांनी खूप काही केलेलं असतं. तर जेव्हा आता आमच्या आईच्या वेळेला कसं की जेव्हा पार्टनर असतो तेव्हा हे जास्त सोपं जातं, परंतु आम्हाला माहित होतं आमचे वडील लवकर गेले आहेत, त्यामुळे आईची जबाबदारी आपल्यावर आहे. तर आम्ही तिघांनी त्या जबाबदाऱ्या वाटून घेतल्या आणि असं म्हणू शकतो की आम्ही 70% तरी त्या भूमिकेला न्याय देतोय. या सगळ्या पूर्ण प्रवासामध्ये मला सगळ्यात छान असं श्रेय द्यावंसं वाटतं ते एक तर ऋषिकेश पवारच्या डान्स अकॅडमीला, दुसरं पार्किन्सन मित्र मंडळ. पार्किन्सन मित्र मंडळाच्या ज्या सहली होत्या त्या आई अतिशय एन्जॉय करायची. म्हणजे एकदा आनंदवनला गेले होते, माझी काकू गेली होती आई बरोबर, तेव्हा आनंदवनची सहल तर अगदीच संस्मरणीय. म्हणजे त्या तिथल्या लोकांना इतके त्रास होत असून सुद्धा ते किती छान आपल्या पायावर उभं राहून सगळी कामं करतात, हा जो संदेश होता तो सगळ्या पार्किन्सनच्या लोकांना, पेशंट्सला मिळाला. दुसरं म्हणजे इथल्या ज्या लोकल ट्रिप्स असायच्या, कधी खडकवासल्याच्या पुढे, कधी हॉलिडे होम्सला किंवा रिसॉर्टला, सूर्या वगैरे, किंवा एकदा आम्ही बहुतेक श्री अनिल कुलकर्णींच्या पाषाणच्या बंगल्यावर सुद्धा एक ट्रिप गेली होती, हो ना तीर्थळी काकू? हा, तर ह्या ट्रिपला मी आई बरोबर गेले होते. हा, तर ह्या ट्रिप्स ज्या किंवा गेट टुगेदर्स तुमची अरेंजमेंट होती किंवा केसरीवाड्यात होणारे जे कार्यक्रम आहेत ते खरं तर ह्या सगळ्या लोकांसाठी खूप आनंदाचे क्षण घेऊन येतात असे कार्यक्रम, आणि ते वाट बघत असतात. किंवा पार्किन्सन डे आपण साजरा करतो त्यावेळेला ते डान्स कार्यक्रम, तर अगदी शाळेत असल्यावर कसं आपण रंगीत तालमी वगैरे करतो आपल्या गॅदरिंगचे, तसं हे करायचे. तो उत्साह एक इतका वेगळा होतो की त्यांना त्या आजाराचा त्यावेळेला विसर पडून जातो. तर हे असे छान छान कार्यक्रम, किंवा आता लॉकडाऊन मध्ये पण अतुल ठाकूरांच्या सहकार्यामुळे जे आता आपण भेटू आनंदी कार्यक्रम करतोय ते सुद्धा कार्यक्रम खूप छान होतात. म्हणजे दे आर कीपिंग अस कनेक्टेड.
जे आपण आता प्रत्यक्षात भेटू शकत नाही, पण व्हर्च्युअली विथ द हेल्प ऑफ टेक्नॉलॉजी वी आर बीइंग कनेक्टेड. तर हे खूप छान कार्य तुमचं आहे. आणि खरं तर प्रत्येक जण आपापले आजार, आपापल्या गरजेनुसार ह्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युट करत असतो. तर हे काम खूपच सुंदर चाललेलं आहे. तर खूप खूप आभार खरं तर पार्किन्सन मित्र मंडळाचे. खूप छान बोललात ग तिघही. आणि तिघांनी जे मला अगदी आपण सुरुवातीपासून पाहताय ना, की म्हणजे ते अश्विनी ते जॉईन झाल्यापासून आपण हे तिघ जण कसं करतायत, पण आज खरं तुम्ही कसं ते वाटून घेता आणि करता, तुमच्यातले एक एकत्रीकरण जे आहे ना ते जाणवतं. पण आज अगदी नीटपणे तू सांगितलंस की कसं काय होतं म्हणून. तर खरं तर मी आता तुम्हाला की अश्विनीताई आज पडलेले आहेत, त्यामुळे त्यांना इथं त्या बहुतेक झोपले असतील. दुपारी 12ला आमचं बोलणं झालं, त्यावेळेला सुद्धा काय होईल आता, म्हणजे ती अश्विनी म्हणली मी आता घरी जाणार आहे, आणि मी अनुश्री म्हणली मी जाणार आहे आणि मग बघते तिथं आणि मग ठरवते म्हणून आणि तुम्हाला सांगते. पण तरी सुद्धा आम्ही करू. आज शिवाय अनुश्रीच्या मुलीचा वाढदिवस आहे, पण हे सगळं असून सुद्धा त्यांनी तयारी दाखवली. आणि तुम्ही पाहिलं हे कोऑर्डिनेशन आता सुद्धा किती तिघांच्या छान आहे. म्हणजे बोलताना सुद्धा त्यांनी आधी थोडस एकमेकांशी बोलून काय कोणी बोलायचं हे व्यवस्थित ठरवून घेतलेलं आहे. मला वाटते ऋषिकेश आहेस ना, ऋषिकेशचं पण खूप कौतुकाचं. आणि ते अनुश्रीकडून मला समजलं की ते वडील गेलेला तो 5 वर्षाचा होता. म्हणजे तो आता वडिलांची भूमिका बजावतोय म्हणलंय, पण त्याला स्वतःलाच म्हणजे तेवढं आई आणि वडील दोघांचंही काम अश्विनीताईंनी त्याच्यासाठी केलं, असं मला हिच्याशी अनुश्रीशी बोलण्यावरून समजलं. तुम्ही कोणी बोलताय का? अनुश्री, ओंकार, ऋषिकेश, अजूनही काही? ऋषिकेश बोलायचंय का तुला अजून काही? ओंकार? आणि तो मला म्हणला होता मी भाऊक होईल. आणि ऋषिकेश आपलेच सगळे लोक आहेत बरं का, तू भाऊक झालास बोलताना तरी काही हरकत नाही. आणि तू बोल, तुला जे काही बोलावं असं वाटतं ते काही बोलायला हरकत नाही. आपण सगळे घरचेच लोक आहोत. आणि त्याला खूप त्रासदायक होते आता, म्हणजे काम पण करायचं, आईला पण बघायचं हे. आणि तरी आपण जे म्हणतो ना की नवीन पिढी वगैरे, तर ती त्याच्याकडे बघून मला फार कौतुक वाटतं की तो सगळं सांभाळत आईला बघत असतो. आता साधं त्याने मोठा स्क्रीन त्याला आईला बघण्यासाठी, हे करण्यासाठी, वेळ जाण्यासाठी असं घेऊन दिलेलं आहे. पण आता तिचं पार्किन्सन वाढल्यावर थोडं त्रासदायक होतं त्याला पण सगळं करणं, पण तरी तो करत असतो. पण तो म्हणतोय जो की भावंडांचं सहकार्य हे खूपच छान आहे. त्यांचं कोऑर्डिनेशन जे तिघांचं आहे ना ते अतिशय उत्तम आहे. आणि अश्विनीताई खूप भाग्यवान आहेत, अशी 3 मुलं त्यांना अशी जबाबदारीने त्यांच्यासाठी करतायत. फक्त त्या आज त्या पडलेल्या असल्यामुळे थोडं बोलता येतंय का? बहुतेक ते 2 मिनिटं नाही ऋषिकेश तिकडे. ऋषिकेशचं एक मला अजून सांगायचं होतं की म्हणजे तो इतका वाचतो पार्किन्सन या विषयावर. म्हणजे आपले न्यूरोलॉजिस्ट असतात. आम्ही म्हणजे माझी वहिनी एक MD आयुर्वेद आहे, थोडीशी आयुर्वेदाची जोड देणारी औषधं, याच्याशिवाय म्हणता येईल की काही अजून सप्लिमेंट्स देता येतील का, किंवा आहारामध्ये तिच्या फायब्रस फूड जास्त घालूया आपण ताई, किंवा मग आपण तिला हे देऊया, हे नको देऊया, थोडीशी कॉफी देऊया. हे असे बरेच छोटे छोटे बदल त्याने आता सुद्धा केले. त्यामुळे काय म्हणता येईल की ते हेल्पफुल ठरतात. म्हणजे इन्ग्रेडियंट्स, म्हणजे प्रत्येक गोष्ट आपण त्यांना टॅबलेट्स मधून देण्यापेक्षाही त्यांच्या आहारात छोटे छोटे बदल केले तर ते पण लाभदायी ठरतात. म्हणजे पार्किन्सन मध्ये आतड्याची हालचाल पण मंदावते, त्यामुळे कॉन्स्टिपेशन हा एक प्रॉब्लेम असतोच. मग त्याच्यावर आपण काय करू शकतो हे पण ऋषिकेशने वाचून त्यानुसार तो फूड मागवून, ती फूड्स रिलेटेड मागवायचे, ते तिच्या आहारात तिला सांगून, कधीतरी न सांगता इन्क्लूड करायचे, तिला द्यायचे, हे सगळं तो करतो. त्यामुळे तेही तो आता हँडल करतो व्यवस्थित. तो ह्यालाही यायचा आमच्या मित्रमंडळाच्या सभेला असेल, सगळ्यांना असायचा. हो 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 अश्विनी मध्ये तेव्हा मी म्हटलं की काठीकारी देते, पण ते त्या जरा सरळ होतील, तर म्हणाला आई ऐकत नाही.
हो. नाही म्हणजे थोडासा हट्टीपणा येतो ना, मला वाटतं तो आजारानुसारही येतो किंवा तो मूळ असेल आणि आता तो येत असेल वर तर आम्हाला माहित नाही. तर होतो थोडस. ऋषिकेशच्या पहिल्या बॅच मध्ये मी पण होते आणि तेव्हा अश्विनी खूप चांगल्या होत्या. हो हो हो, खूप खूप बसनी यायच्या ना तेव्हा, त्या बसनी यायच्या. अरे वा, अश्विनी आहेत. ऋषिकेश, तू बोलतोयस का? आपल्या अश्विनी मधल्या एका वाढदिवसाला त्यांनी सगळ्यांच्यासाठी उपमा करून आणला होता. बरं का, म्हणजे किती लोक 50-60 तरी गृहीत धरू किंवा 40 कमीत कमी, तर तेवढ्या लोकांचा उपमा त्यांनी करून आणला होता. उत्साह त्यांना हा प्रचंड. लाडू करून आणलेला होता, इडली चटणी करून आणलेली होती. हा उत्साह त्याने अश्विनीला काय किंवा त्या सभेला कायम असायच्या म्हणजे. आणि ऋषिकेश किंवा ट्रिपला सुद्धा अनुश्री आणि किंवा हा ऋषिकेश बरोबर असायचा. एका ट्रिपच्या वेळेला कोणी बरोबर त्यांची केअरटेकर घेऊन त्या आल्या होत्या. आदल्या दिवशीपर्यंत नाही असं करत करत त्या ट्रिपला आल्या आणि खूप एन्जॉय केलं. आणि अनुश्रीचा मला फोन आला त्यावेळेला की म्हणे, अहो किती दिवसांनी मी आईला हसताना पाहिलं. ते मला इतकं बरं वाटलं की त्यावेळेला सहलीला त्या आल्या आणि त्यांनी ती यशस्वीपणे त्या आहेत, त्या फोटोमध्ये सुद्धा आहेत बहुतेक. बोल ऋषिकेश. हो, खूप मजा आली होती तिकडे. ऋषिकेश बोल. आई बोलायचं काही? अश्विनी ताई, छान वाटलं बघून तुम्हाला. बोलण्यापेक्षा ऐकणं बरं वाटतंय. हो. पण तुमचं बोलणं पण आम्ही खूप ऐकलेलं आहे. मध्ये तरी काय खूप मजा केलेली आहे. बोलतोयस ऋषिकेश, तुला बोलायचंय? बोल. तर ताई जे म्हणत होती की आहारामध्ये काय बदल करता येईल, तर मी त्याच्यानुसार मग तिला सध्या एक मल्टीव्हिटॅमिनची गोळी देत असतो. कारण सगळ्याच भाज्या आपल्या पोटात जात नाही, कधी खायची इच्छा होत नाही किंवा हे, तर विटामिन्स मिनरल्स हे आपण मिस करत असतो. तर मी सगळ्यांना आवर्जून सांगेन की एक मल्टीव्हिटॅमिन चांगल्या क्वालिटीची गोळी आहारात नक्की ठेवा. विशेष करून तुम्हाला पार्किन्सन मध्ये या सगळ्या ह्याच्यामध्ये नक्कीच ते मदत करतं. त्याच्यानंतर इम्युनिटी तुमची स्ट्रॉंग ठेवतं सध्याच्या परिस्थितीत पॅन्डेमिकच्या. आणि मी स्वतः 2013 पासून व्यायाम वगैरे खूप करायला लागलो. कारण मला एक जाणीव होती की मला नंतर कदाचित आईला जेवढी ताकद असेल शरीरात तेवढं मला उचलता वगैरे येईल. सध्या मग ती स्ट्रॅटेजी मला तो उपयोगी पडते की आहार आणि व्यायाम ह्याच्यामुळे अंगात ताकद आणि त्या सगळ्या गोष्टींमुळे मी तिला बेडमधनं खेचून काढणं किंवा बसवणं, बाथरूमला नेणं, कधी केअरटेकर नसेल तर आंघोळ देखील घालणं, नंतर अंग पुसणं, या सगळ्या गोष्टींमध्ये एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी न्यायचं. त्या सगळ्या गोष्टींमध्ये या सगळ्या गोष्टीचा खूप जास्त फायदा होतो. फिटनेस जे आहे, कारण रिजिडिटी असते पेशंटला. हालचाली केल्यामुळे बेडसोर होण्याची भीती पण कमी होते. म्हणजे सारखी झोपून राहिलं की ते एक भीती असते. हो बरोबर. तो तिला चालवतो पण आता. ऍक्च्युली काय म्हणता येईल की पॅन्डेमिकचा एक बॅड इम्पॅक्ट म्हणू शकतो आपण की आपण पण असे खूप एका जागी स्टक झाल्यासारखे होतो. तर त्याच्यामुळे मसल विकनेस पण येतो. त्यामुळे मग तिला जेवणानंतर चालवणे किंवा संध्याकाळी थोडंसं घरातल्या घरात चालवणे हे सगळं तो करतो. त्यामुळे तो तिला आधार देऊन ते करवण्यासाठी त्याच्या अंगात पण तेवढी ताकद किंवा फिटनेस असणं आवश्यक असल्यामुळे ते दोघांच्याही आहाराची काळजी घेणं आणि व्यायाम न चुकता करणं, तिच्याकडनं करून घेणं हे पण तो करतो. कालपर्यंत खरं तर आई खूप एक्सायटेड होती की आज बोलायचंय, आज तयार होऊन बसायचंय छान छान कपडे घालून. पण सकाळी पहाटे तिला ती पडल्यामुळे बाथरूमला जाताना थोडस तिच्या कपाळाला लागलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटलं की आज त्या असतील किंवा नाही, आणि कार्यक्रम पण करू शकू की नाही आपण. अनुश्री म्हणले नाही सकाळी मलाही वाटत नव्हतं की तुम्ही शो मस्ट गो ऑन, त्यांना काही झालं तर हे जे हे केलं ना, खूप कौतुक आहे तुमचं तिघांचं ना. एक म्हणजे तुमची भावनिक आणि सगळी पुन्हा कामाच्या बाबतीतलं जे सगळं कोऑर्डिनेशन आहे ना, ते केवढी ताकद आहे त्यांची ती. अश्विनी ताई तुम्ही खूप हे आहेत बरं का, नशीबवान. 3 मुलं तुम्हाला एकत्रितपणे विचार करून एकमेकांच्या मदतीने तुम्हाला सावरतात.
आणि तुमचं शुभंकर पद हे करता ते खरंच खूप छान आहे. आणि तोच तुमचा खरं जास्त उत्साहाचा पॉइंट असला पाहिजे. आणि बोल बोल. ते खरं. ऋषिकेश आणि हे सगळे ह्याच्यावर पण आहेत बरं अनुश्री, आपल्या ग्रुपवर पण आहेत, म्हणजे व्हॉट्सअप ग्रुपवर पण आहेत. आणि त्यांना आता त्यांच्या कामामुळे खूप ऍक्टिव्ह राहता येत नाही, पण तरी सुद्धा बऱ्यापैकी ते हे करत असतात, म्हणजे संपर्कात असतात, वेळोवेळी गरजेनुसार संपर्कात असतात. ओंकारचा माझा आता मी खूप दिवसांनी त्याला पाहिलं, पण तो लांब असल्यामुळे तर नाही होत, पण ऋषिकेश आणि अनुश्रीचा संपर्क असतो. हो. आणि केवळ म्हणजे तिच्यासाठी ओंकार म्हणजे आता दिवाळीला 10 दिवस येऊन गेला. म्हणजे ऍक्च्युली आम्ही म्हणत होतो की तो क्रिसमस वेकेशन मध्ये येऊ दे, परंतु त्याला काय वाटलं माहित नाही. आणि त्याने दिवाळीला याचा निर्णय अगदी 8 दिवस आधी घेतला. आम्ही आधी ठरवलं होतं की आईला सरप्राईज द्यायचं, पण मग तिची एकदम रिॲक्शन कशी असेल हे आम्हाला, म्हणजे एकदम ही असं सरप्राईज देणं त्याने तिला चांगलं असेल की नाही तब्येतीसाठी, म्हणून मग आम्ही 4 दिवस आधी तिला सांगितलं. आणि तो येऊन गेला नंतर म्हणजे त्याचाही खूप छान म्हणजे इम्पॅक्ट झाला होता. पण जायच्या आधी पुन्हा एकदा आई पडली, मग तिचं थोडंसं हॉस्पिटलायझेशन वगैरे झालं. आणि ते आता अश्विनी गोवा म्हणजे पण धक्कन पडणे हे जुनीकरण झालंय. त्याच्यात काही नवीन काही नाहीये. मुलगी झाली, आजी झाल्या त्यावेळेला सुद्धा खूप खुश होत्या. थोडंसं अश्विनीताईंचं म्हणजे त्यांनी म्हटल्यासारखं मूड स्विंग होतात, म्हणजे ते खूप आनंदी असतात कधीतरी आणि खूप मग खाली जाणं असं थोडंसं होतं. आणि हे तिघं आहेत त्यामुळे तुम्ही ते सांभाळता. पण अश्विनीला मुलगी झाली त्यावेळेला त्यांनी मला आठवतंय की खूपच आनंदी होत्या त्या. आणि मग तिला नंतर थोडी नात मोठी झाल्यावर तिला काहीतरी करून घालणं किंवा काय अशी एक उत्साहाचं त्यांना कारण होतं. पण तिने म्हटल्यासारखं अनुश्रीने ह्या करोनाच्या काळातलं ते थोडंसं त्या पुन्हा थोड्या म्हणजे मला आठवतंय की 3-4 वर्षापूर्वी माझे सासरे ऍडमिट होते, तेव्हा म्हणजे आई मला सकाळी 9:30-10 पर्यंत सगळं स्वतःच आवरून माझ्या घरी चालत यायची. ते चालत यायचं अंतर नॉर्मल माणसासाठी 7 मिनिटं आहे, तर ती 10-15 मिनिटात यायची एकटी. नंतर दिवसभर माझी केअरटेकर असायची मुलीची, तिच्याबरोबर ती घरी राहायची, कारण ती माझी छोटी मुलगी तेव्हा खूपच छोटी होती, 2-2.5 वर्षाची होती. तिला एकटं त्या केअरटेकर बरोबर ठेवणं तितकंसं मला पटत नव्हतं. आणि मी सासऱ्यांबरोबर तिथं ते आयसीयूत असल्यामुळे तिथं जाणं, कारण माझे मिस्टर तेव्हा युरोपमध्ये होते. तर हे सगळं तिने तेव्हा सुद्धा अगदी आत्तापर्यंत सुद्धा तिने केलेलं आहे की दिवसभर माझ्या घरी थांबणं, मग मी आल्यावर त्याच रिक्षेत बसून तिला मला देऊन घरी जायची. असं करून तेही तिनं जवळजवळ 1-1.5-2 महिने सांभाळलं. म्हणजे रोज माझ्या घरी यायचं, पुन्हा दिवसभर माझ्या घरी थांबायचं, संध्याकाळ झाली की घरी जायचं, मग पुन्हा तिथलं आपलं स्वतःच आवरायचं. ही ड्युटी सुद्धा तिने आता अगदी 3-3.5 वर्षापूर्वी सुद्धा केलेली आहे. त्याच्या आधी ती फ्रीली म्हणजे करत होती, म्हणजे जोपर्यंत तिच्याच्याने होत होतं तोपर्यंत तिने केलेलंच आहे सगळं. त्यामुळे मेजर इम्पॅक्ट आम्हाला आता पॅन्डेमिक मध्ये वाटला, कारण फिरणं वगैरे बंद झाल्यामुळे मसल वीकनेस थोडी जास्त हे होऊ शकेल. ते थोडा हे मिळाला, पुश मिळाला ना, इथे सोशल हे कमी झालंय ना त्यांचं, जी त्यांना कारण सोशल थोडं हे पेशंट वाढले की आपण पण म्हणतो की घरी कोणाला येऊ नका, काय नको म्हणून. किंवा मी सुद्धा अगदी जवळ राहत असले तरी सुद्धा खूप लिमिटेड फ्रिक्वेन्सीने जातो आम्ही, कारण आपण कॅरियर होऊ नये कोविडचं म्हणून. असं चालू आहे सध्या, बघू कसं होतंय. वन्स कोविड इज ओव्हर तिला पुन्हा फिरवणं. ऑनलाईन डान्स क्लास सुरू झाल्यावर सुरुवातीला असायच्या त्या ऑनलाईन डान्स क्लासमध्ये सुरुवातीला असायच्या. आता पुन्हा त्यांना ऋषिकेशला म्हणून म्हटलं की कशी नुसती बसू दे, पण ती येऊ दे डान्सला, हळूहळू त्यातनं त्यांना जरा 4 माणसं दिसतील, ऑनलाईन का असे ना. अगदी बरोबर. हो हो. नाही, आई काही बोलायचंय का तुला? बोलायचंय का आई? ऋषिकेशचं कौतुक करताय त्यावेळेस मी सांगते, मला सोडून द्यायचं का, तुम्ही सगळ्या मिळून करणार. हो हो हो,
आता तुम्ही चांगल्या ठुणठुणीत व्हायला पाहिजे. सहलीला आपण लवकर संपेल हे सगळं आपण सहल काढू, सहलीला जायचं. सहलीमध्ये तुम्हाला किती छान मजा येते हे तुम्हाला माहितीच आहे. आपण किंवा घरी एकमेकांच्या जरा जाता येणं वगैरे असं काहीतरी करता येईल. पण आता तर आपण सगळे अडकलेले आहोत त्याच्यातच. मग काहीतरी हे तुमची 3 मुलं जी आहेत त्याचं तुम्ही हे लक्षात घ्या की खूपच ती मनापासून तुम्हाला करतात आणि हे तुमचं फार नशीब छान आहे. नुसतं काहीतरी हे करणं वेगळं, पण यांच्या तिघांच्या करण्यामध्ये समज पार्किन्सनला समजून घेऊन तुम्हाला त्याप्रमाणे हँडल तुमच्या वेगवेगळ्या अवस्थामध्ये ते करत आलेत ना, ते मला फार कौतुकास्पद वाटतं. म्हणून मी म्हटलं होतं की तुम्ही तिघही एकदा बोला आणि हे कोऑर्डिनेशन हे इथं समजू शकतं. मला सुद्धा हे पहिल्यांदाच त्यांचं कोऑर्डिनेशन समजलं, इतकं कधी माहिती नव्हतं. ऋषिकेश तुला बोलायचंय आणखी? बोल. ओंकार, ऋषिकेश. मला तरी झालंय माझं बोलून असं वाटतंय. कारण तूच बरोबर असतोस आणि तूच खूप काही काही करत असतोस तिच्यासाठी, विचार करत असतो आणि तुझ्या एवढ्या सगळ्या कामातून. ओंकार बोल. नाही, बहुतांश भाग कव्हर केलेला आहे. किंवा तिथं नवीन काही समजतं का? कधीतरी सुरुवातीला जरी मी जास्त इन्व्हॉल्व्ह होतो. अच्छा. तर नंतर पण मात्र 2013 पासून एकतर पुण्याबाहेर हैदराबाद, चेन्नई, मुंबई असं बाहेर पडला गेलो आणि आता देशाच्या बाहेरच. त्याच्यामुळे कधीतरी असं गिल्टी फिलिंग येतं की पूर्ण मी काही करू शकत नाही. म्हणजे एक भावनिक आधार आणि पण ते ऋषिकेशवर बऱ्यापैकी त्याचा लोड पडतो, पण काही गोष्टींना उपाय नसतो. पण एक मात्र आहे की जेवढं दूर राहून सुद्धा आपल्याला जे करता येईल ते करत राहणं हे कधी कधी मग थोडासा गिल्टी कॉन्शियस कमी होतो, पण वाटत नाही. सपोर्ट किती आहे ऋषिकेशला आणि अनुश्रीला तुझा? तिथून तू सपोर्ट किती देतोयस ना, त्यामुळे अजिबातच तुला गिल्टी फिलिंग पाठवून घेण्याचा अर्थ नाही. आणि हा मुद्दा पण किती आर्थिक किती हे ना, सगळ्या इथं पार्किन्सनचे लोक आहेत त्यामुळे खर्च किती येतो हे सगळ्यांना माहिती आहे. आणि त्याच्या बाबतीत सुद्धा या तिघांचं अगदी कोऑर्डिनेशन आहे हे मला माहिती आहे. म्हणजे हे ते आता बोलणार नाही तिथं ते की त्याचं त्यांना ते सहज आहे त्यांच्यासाठी. पण मला इतरांना सांगावं असं वाटतं की त्या बाबतीत सुद्धा ते कुठेही कुचराई नाहीये आणि तिघं मिळून ते हे कोऑर्डिनेशन करतात. ऋषिकेशला एकट्याला ते तिथं असला म्हणून तोच करत राहिला असता तरी त्याला जड गेलं असतं. पण ह्या दोघांचा म्हणजे आर्थिक दृष्टीने, भावनिक दृष्टीने, मानसिक दृष्टीने सगळ्यात जास्त ऋषिकेशला जवळ असल्यामुळे पाहायला लागतो. पण मानसिक तुमचा दोघांचा आधार एकतर आम्ही म्हणजे हे आहेत दोघं जण, हा तो खूप आहे त्याला. आणि आर्थिक म्हणजे तो काही एकटा नाही करत आहे तुम्ही त्याला, त्यामुळे तुला गिल्ट वाटून घ्यायचं काहीच कारण नाही असं मला वाटतं की तू खूप करतोयस लांब राहून सुद्धा. हो नाही, कसं होतं की आम्ही मध्यमवर्गीय जसे आपण सगळे, त्याच्यामुळे नाही म्हटलं तरी औषधं किंवा केअरटेकर आणि आता दिवसेंदिवस महागाई वाढत चालते. आमच्या गुरुदेवांच्या कृपेने त्या सगळ्या खर्च म्हणजे आता ऋषिकेशला नोकरी लागलेली आहे त्याच्यामुळे आर्थिक प्रश्न म्हणजे तो आर्थिक बाजू आहे पण ती अडचण बनत नाही. पण नक्कीच कधी कधी येणारा मानसिक त्राण किंवा ज्या आईला आपण लहानपणापासून समर्थ शक्तिवान जे बघितलेलं असतं आणि जे हळूहळू म्हणजे मी आता पुण्यात असताना आम्ही तिला एक दिवस पडली तेव्हा डॉक्टरने एक दिवस ऍडमिट करायला सांगितलं पण डोक्याला मार लागला होता. बाकी सगळे तिला डायबिटीस नाहीये, तिला बीपी नाहीये, तिला बाकी कुठलाही त्रास नाहीये. पण पार्किन्सन एक साधारण जसं डायबिटीस पोखरून काढतो तुम्हाला तसं तो कधी कधी पोखरून काढतो आणि ते बघून मन कधी कधी सुन्न आणि हताश होतं की अरे पार्किन्सन नसता तर आता ती साधारण 70 वर्षाची आहे तर बऱ्यापैकी इंडिपेंडंट आणि आयुष्य वेगळं असू शकतं. आणि मग अशी चिडचिड होते की म्हणजे कधी कधी असं खूप वैताग येतो की अरे पार्किन्सन्स का, आणि शिवाय येतात कधी कधी की त्या पार्किन्सनने थोडंसं खुळखुळा झालेला आहे. पण ठीक आहे की तो एक भाग आहे की आणि नंतर मग बाकीच्यांना म्हणजे पार्किन्सन्स का, तर मग त्याच्यावेळी आम्ही कॅन्सरचे पेशंट बघितलेले आहेत आमच्या फॅमिलीत. त्याच्यामुळे मग असंही म्हणता येतं की मग कॅन्सर तर नाही ना असं मिळून मग चला की
हेही नसे थोडके आहे व्यवस्थित, बाकी काही त्रास नाहीये तिच्या नशिबाने, डायबिटीस नाहीये असं म्हणून आम्ही हायसं म्हणून पुढे चालू असतो. मला आणि अनुश्रीच्या मिस्टरांचं पण म्हणजे जावई त्यांचे जे आहेत ना त्यांचं पण कौतुक करावं असं वाटतं. म्हणजे तेही तेवढेच त्यांना त्यांचा रोल पण खूप महत्वाचा आहे. म्हणजे ते कधीही म्हणजे काही लागलं की तिथं जाऊन जबे नेणं वगैरे, तिने आता जे सांगितलं ना अनुश्रीने, त्याच्यात त्यांची कधी तक्रार नसते. म्हणजे मला हे यांच्याशी बोलताना सगळं जे माहिती झालेलं आहे त्याच्यावरून मी सांगते. हो ना अनुश्री? हो हो अगदी. हो अगदी. काल रात्री सुद्धा म्हणजे ते मी त्यांना अगदी फोन करून सांगितलं होतं की खोक पडलेली आहे, ऋषिकेशला काय करावं म्हणजे समजत नाहीये, तर ते जायला नेहमीच तयार असतात रात्री. म्हणजे रात्री हा 12-12:30चा प्रकार होता आणि पण ते दरवेळी मीही जेव्हा पुण्यात होतो तेव्हा माझ्याबरोबर हॉस्पिटलमध्ये प्रत्येक वेळी होते आणि ऋषिकेश बरोबर म्हणजे जेव्हा त्यांना लक्षात येतं की चला की आता ऋषिकेश आणि ओंकार दोघं सांभाळतील तेव्हा आपण घरी निघूया. आणि त्यांना त्रास आहे म्हणजे त्यांचे वडीलही बऱ्यापैकी वृद्ध आहेत, ते घरी असतात, त्यांचं त्यांना करावं लागतं आणि शिवाय त्यांना बिझनेस आहे, पण ते सांभाळून आईसाठी ते कुठेही कधी सासूबाई असलं तरी आपली आईच समजून ते नेहमी धावत येतात. म्हणजे अक्षरशः चौथं मूल म्हणायला हरकत नाही ना. आणि आता नातीला पण तुम्ही तेवढंच तिला बोलण्यासाठी वगैरे म्हणजे तुमच्या आजूबाजूची जी काही साधनं आहेत ना ती युटिलाइज करताय तुम्ही इतकी छान त्यांच्यासाठी ना. मला आणि कोऑर्डिनेशननी म्हणजे जेव्हा गरज आहे मग तिला बोलायला लावायचं, असं सर्व तऱ्हेची त्यांची हे कशी चांगली ठेवता येईल हे तुमचं कोऑर्डिनेशन आहे ना ते उत्तमच आहे. म्हणजे तो एक आदर्श आहे लोकांसाठी. म्हणून मला खरं तुम्हाला सगळ्यांना एकत्र बोलायला ठेवावं असं जे वाटलं होते तेवढ्यासाठीच. म्हणजे आणि त्यानिमित्ताने ओंकार आता तुला खूप दिवसांनी म्हणजे असं पाहिलं आणि याच्यावर नुसतं असतं म्हणजे फेसबुकवर म्हणा किंवा इथं तिथं थोडं बघितलेलं असतं किंवा तो सुद्धा मित्रांना त्याच्या मित्राला मध्ये पाठवलं त्यांनी. आपल्याकडे एक त्याचे मित्र आहेत म्हणजे झालेले मेंबर झालेले आहेत. असं काही ना काहीतरी ग्रुपच्या ह्याच्यात तुमची हे असते म्हणजे हातभार असतो म्हणजे असं. हो 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 म्यूटवर आहेस बोलत असशील तर. ताई तू म्यूटवर आहेस. तो अगदीच आमचा खारीचा वाटा आहे काकू. खरं तर तुम्ही खूप समर्थपणे सगळेजण काम करत असता. तेवढं योगदान आम्ही तरी व्यग्र किंवा व्यस्ततेमुळे देऊ शकत नाही. पण कसं असतं की आमच्या कुटुंबाचा भाग हे वाटताच हवं. कारण तुम्ही असता ना व्हॉट्सअपवर असता, हे असता, काहीतरी प्रतिक्रिया देता, काही ना काहीतरी याच्यातनं त्यांची आम्हाला हे समजत राहते आणि आम्हाला मुळात तुम्ही त्यांच्यासाठी करता हेच बघून छान वाटतं. म्हणजे हे एक उदाहरण इतरांसाठी असणं जे आहे. नंतर ह्याच्या वेळेला सुद्धा आपली आनंदवांची सहल जी झाली, आज अंजली दिसत नाहीये, ती पण होती सहलीमध्ये. तर आदल्या दिवशीपर्यंत नाही होय चाललं होतं. तुला आठवत असेल की त्यांची तुमचे काका कोणीतरी गेले होते त्यावेळेला. काका गेले होते आणि त्यावेळेला त्या वाडीत नरसोबाई तू होती ना ग, त्यांची रूममेट तू होती का? नाही नाही माझ्या शेजारी त्यांची रूम होती आनंदवनच्या वेळेला. आपण नागपूरला गेलो होतो ना. माझे सगळ्यात मोठे काका म्हणजे आमच्या फॅमिलीचे आधारवड वगैरे असं त्यांना म्हणता येईल, ते गेले होते नुकतेच आणि तो आमच्या सगळ्यांना आजारी पडल्या होत्या, ताप आला होता त्यांना. मग त्यातनं अशक्तपणा आला, त्यामुळे त्या नाही म्हणत होत्या आदल्या दिवशीपर्यंत. आणि ते सहलीचे भरलेले पैसे काही परत मिळणार नव्हते, त्यामुळे ते जाऊ दे, पैसे नाही मिळाले तरी चालतील पण मला काही झेपेल असं वाटत नाही. तर मी त्यांना खूप नाही झेपेल, आम्ही सगळे आहोत असं करून तयार केलं होतं. आणि इतकं टेन्शन होतं की ते वर्ध्याला खूपच कमी गाडी त्यांना त्यावेळेला हे सुरू झालेलं होतं, ऑन ऑफचं हे सुरू झालं होतं. तर त्या काही आम्ही म्हणत होतो की गाडी थांबली ना तर आपण उचलून सगळे ठेवू हवं तर, पण तुम्हाला काही हे नाही होणार आहे. आणि त्या याला हेमलकसा किती तशी टप होती सहल ती. वर्ध्याला उतरलो, त्याच्यानंतर आनंदवनला जाऊन तिथून ते हेमलकसाचं अंतर भरपूर होतं तसं. तर मी त्यावेळेला आनंदवनलाच राहिले होते अगं. आणि शिकवायला भारती आमटे म्हणल्या की तुम्ही नका जाऊ, इतके 2-3 दिवस मध्ये असणार आहे तर तुम्ही बघितलं एकदा तर राहा ना म्हणून. तर आम्ही आणि माझ्यावर निरुपमा जोशी पण त्या ट्रिपला आम्हाला स्वयंसेवक म्हणून आल्या होत्या. तर आम्ही दोघी थांबलो आणि हे गेलेले होते. आणि ती ज्योत्स्ना ओक आमची कोऑर्डिनेटर होती ना, तर ती म्हणजे मला यांची अश्विनी त्यांची खूप काळजी होती, ह्यांना आता मी नाही आहे असं मला सारखं वाटत होतं. ती म्हणली
ज्योत्स्ना की नाही तुम्ही काही काळजी करू नका, आम्ही सगळे आहेत. अंजली होती, अंजली मंडे, मी आहे. आणि मग ज्या वेळेला ते हेमलकसाहून परत आले ना, तर त्यावेळेला मला अश्विनीने त्या ज्योत्स्नाने उभं केलंय. अश्विनी ताई बघितलं का किती आनंदी होता आणि इतका चेहरा त्यांचा बदलला होता, इतक्या आनंदी होत्या त्या. आणि आल्याचे इतकं पाहिलं आणि आम्ही दोघींनी खूप मिठी मारली आणि मी इतकी रडले त्यावेळेला की म्हणजे आनंदाने मला अक्षरशः रडू आलं. ज्योत्स्ना म्हणजे मला म्हणली की बघा तुमच्या या हेमलकसा सगळं करून किती छान प्रकारे परत आले पहा. तर आता सुद्धा मला तुला अनुश्री सांगायचंय की अजूनही आहेत ना त्या, आता हा कार्यक्रम झाला ना त्यांना उभारी येईल बघ थोडीशी. सगळ्यांना भेटलं, बघितलं, तुमचं सगळं ऐकलं आणि थोड्याशा त्यांना ह्याचीच खूप गरज आहे म्हणजे. आणि ती या पॅन्डेमिकमुळे आपल्याला त्यांना मिळत नाहीये. तर त्यामुळे मला वाटतं आहे त्यापेक्षा थोड्या आणखीन त्या हे होऊ शकतात. मी अंजलीला पण म्हटलं अगं तू पण जरा फोन कर म्हणून. आणि असं आम्ही बोलत राहायला पाहिजे त्यांच्याकडे मधनं म्हणणं. आमच्याकडून खरं तर ह्या काळात झालेलं नाहीये. शोभनाताई, माझा आणि अश्विनीताईंचा काल फोन झाला. झाला का? हो. मला म्हणली आई अंजली काकूंचा फोन आला म्हणून. आणि दॅट्स वाय शी वॉज व्हेरी एक्सायटेड फॉर टुडेज प्रोग्राम. की मी कुठला ड्रेस घालू, मी कसं आवरून बसू, हे सगळं ती काल मला विचारत होती. पण अनफॉर्च्युनेटली आज सकाळीच पडल्यामुळे. आणि त्यांचं नीटनेटके पण असणं, सहलीत पण जाणवत होतं ना, एवढ्या आम्ही एकत्रित राहिलोय त्याच्यात त्यांचं किती आनंदी होत्या त्या. आणि मला तो क्षण आठवतोय अक्षरशः की मला ज्योत्स्ना होकनी त्यांना पहिल्यांदा आणून उभे केलं. हे पहा तुम्हाला आधी व्यवस्थित मी त्यांना धडधाकट आणलेलं आहे. आणि तर ते आमचं पण थोडं कमी पडलोय आम्ही, की आम्ही त्यांना मधनं बोलायला पाहिजे होतं जरा ह्या सगळ्या काळात. असं मला आज जाणवतंय खूप की काही लोकांनी असं त्यांच्याकडे बोलत राहिलं असतं तरी त्यांना उभारी आली असती. पण आता करू आम्ही नक्की. थँक्यू सो मच. काल पण मला छान वाटलं, त्या बोलल्या ना माझ्याशी, मस्त वाटलं मला एकदम. मी पण आता करत जाईल मधून. नक्की करा, तिला खूप आवडतं. आणि मला वाटतं विजया काकूंचा पण फोन आला होता. रेवणकर आहेत ना, रेवणकर आला होता. मी 5-6 वर्षापूर्वी गेले होते तुमच्याकडे. हो आठवतंय मला. ऋषिकेश होता, त्या इतक्या खुश झाल्या होत्या. पण तेव्हा 2 बायका पण होत्या कामाला. आणि त्याच्यानंतर या 2-3 वर्षात त्यांचं पूर्णच म्हणजे अपसेट झालं टाइम टेबल. चालता येत नाही, काय करायचं सांगा. चालता येत नाही म्हणतायत त्या, चालता येत नाही. हो तेव्हाच थोडा त्रास होतो. डान्स क्लासला खुर्चीवर बसूनच हजर राहा याच्या पुढे. खुर्चीवर बसून राहा, हळूहळू तुमच्या हातपाय हलवावेसे वाटायला लागतील, तुम्हाला थोडं मनाला उभारी येईल आणि छान वाटेल. केअरटेकर असेल बरोबर असेलच तुमच्या. आणि आज छान दिसताय, मस्त हेअरस्टाईल फार सुंदर झाली. आणि आज पडलेल्या असताना त्या मी आशाला फोन केला होता, म्हटलं अगं आशा असं झालेलं आहे, ऐनवेळी मी काहीतरी मी करेन, म्हणजे त्यांना शक्यच नसतं. तर किती लागले, काय लागले वगैरे नीट समजलं नव्हतं. अनुश्री म्हणली मला होती की मी घरी तिथं गेल्यावर कळवते म्हणून. पण हे खूप छान झालं की एवढ्या सगळ्या ह्याच्यात तुम्ही ते केलं. आणि मला माहितीये की तुमचं तिघांचं पण किती त्याच्यासाठी आधी बोलणं झालं असेल, कोणी काय बोलायचं हे तुम्ही अगदी व्यवस्थित सूत्रबद्ध केलेलं आहे. म्हणजे कोऑर्डिनेशन तिघांनी जे करून घेतलं ना, आणि त्या तिघांना एकमेकांच्या बद्दल कौतुक आहे बरं का. मला अनुश्री म्हणली ऋषिकेश खूप छान बोलतो, ऋषिकेश म्हणला अनुश्री छान बोलते. म्हणजे सगळ्यांना एकमेकांच्या बद्दलचं कौतुक आहे, गुणांचं. आणि अनुश्री, अभिश्रीला आमच्या सगळ्यांतर्फे वाढदिवसाच्या शुभेच्छा. हो तुझ्या छोटीला. येते का बघते, एकच मिनिट. अच्छा. आणि इतका वाढदिवस असून आणि आज सोमवार हा ऋषिकेश हो म्हणाला, कारण तिचा वाढदिवस आहे, सुट्टी घेतली आहे त्यांनी. भाजीच्या वाढदिवसासाठी सुट्टी घेतली आहे आणि ती सुट्टी सगळी आपण त्यांची अशी वापरली. हॅपी बर्थडे. अरे हॅपी बर्थडे. गोड, किती गोड. किती आजा दिसतात ना तुला आज. किती आजा, किती दिसतात बघ सगळे. किती आजी आहेत बघ. अभिश्री नाव काय ग तिचं? अभिश्री. थँक्यू. मला ऋषिकेशचं रोल रिव्हर्सल इतकं आवडलं अक्षरशः. म्हणजे त्याच्या
एज ह्याच्याप्रमाणे तो जो विचार करतोय आणि ते जे काही त्यांनी एक्सप्रेस केलं खरंच खूप छान वाटलं. तो मला म्हणला होता की मी भाऊक होईल मध्ये. म्हटलं अरे काही हरकत नाही, आपण सगळे घरचे आहोत. हो ना. त्यामुळे तो जास्त बोलायचं टाळतोय असं मला वाटतं की अजून तो बोलू शकतो, पण हा. त्याला नाही तो दमला पण आहे. तो ऍक्च्युली खूप रात्रभर जागाच होता त्यामुळे. आणि एवढ्या ह्याच्यात तुम्ही केलं हे किती कौतुकास्पद आहे ग. ते पडलंय तर ती म्हणली नाही नाही आपण मी येईन म्हणजे असं. हो खूप छान नाही वाटलं. नाही असं नाही, आपण ठरवलं आहे आणि ऐनवेळी तुम्हाला ते चेंज करणं किती अवघड जाईल हे कल्पना आहे आम्हाला, म्हणून मग म्हटलं ठीक आहे बघू आपण कसं जमतंय तसं. कधी गेली काय आजी? काय म्हणतात? ट्रीप गेली का नाही अजून? ट्रीप नेली का? नाही हो. नाही हो, त्याच्यामध्ये ह्या 2 वर्षात नाही झाली ना ट्रीप. तुम्ही आता आला आपण जाऊ शकत नाही ना, पण आता जाऊ त्यावेळेला तुम्ही अजूनही छान चालायचा प्रयत्न करा, डान्स क्लासला या आणि टणटणीत बऱ्या व्हा. आम्ही तुम्हाला घेऊन जाऊ. लवकर बऱ्या व्हा, लवकर जाऊ आपण. लास्ट ट्रिपला तुम्ही होतात, त्याच्यानंतर आम्ही गेलोच नाही आहोत. तू म्हणजे कुठलीच ट्रिप मिस केलेली नाहीयेस थोडक्यात. करेक्ट. गणपती बघायला. काय म्हणताय? काय म्हणताय? गणपतीत या म्हणते ती. हो मोदक करणार ना तुम्ही? तुम्ही मोदक करताय ना, आम्ही खायला येऊ. हो अगदी अगदी हो. त्यांचं बोलणं चांगलं आहे पण. हो ठणठणीत आहे आवाज. हो आवाज छान. टीचर ना. हो त्याचा फायदा. अगदी शिक्षक समोर सगळी मुलं असल्यावर बोलायची सवय ना, म्हणजे त्यामुळे आवाज. हो क्लास कंट्रोल खूप छान. अश्विनी ताई आणि त्यांनी मला वाटतं लेख पण दिला होता आपल्या ह्याच्यामध्ये स्मरणिकेमध्ये. आणि डान्सच्या क्लासच्या 11 एप्रिलच्या डान्स क्लासमध्ये असायच्या त्या पहिल्यापासूनच्या सगळ्या. आता 1-2 वर्षातच मला वाटतं हे पॅनडेमिकमुळे झाले, त्याच्या आधीच्या वर्षातच फक्त त्या नव्हत्या. 18 सालीच्या 19 सालीच्या ह्याच्यामध्ये नव्हत्या वाटतं. ते तेवढा प्रवास करून येणं तिला झेपत नव्हतं तेव्हा. हो त्याच्या आधीपर्यंत त्या होत्या. असायचं. खूप छान झाला कार्यक्रम. कितीतरी पेशंट्सना किती बरं वाटलं असेल की. हो आणि खरंच खूपच कौतुकास्पद आहे ऋषिकेश. तुला तर हॅट्स ऑफ अगदी. खूप छान तू बघतोयस आईला, मनापासून सगळं करतोयस. आणि अश्विनीत यायचं ना, अश्विनीताई आता त्यांच्या एवढ्या सगळ्या आता तुम्ही ऐकलं ना, हे द्यायला पाहिजे, म्हणजे फळ त्याचं द्यायला पाहिजे. तुम्ही काहीतरी आता तुमच्याकडून उत्साहाने हे करा म्हणजे. आणि त्यांनी मोठा टीव्ही घेऊन दिले, स्क्रीन घेऊन दिलाय बरं का बाहेर, की त्याच्यावर तो त्यांना सगळे कार्यक्रम वगैरे दाखवणं वगैरे ऋषिकेश करतो. पातळ्यावर तो विचार करत असतो की आईला जास्त आनंदी कसं ठेवता येईल. करेक्ट. फार महत्वाचं. हो नशीब आहे ते त्यांचं. आणि तो अश्विनीत यायचा ना तेव्हा एवढासा होता, असं वाटायचं की ह्याला काय कळतं, ह्याला म्हणजे शाळकरी होता ना तो, 12वीत होता तो म्हणला. करेक्ट. खूपच तिघांचं कोऑर्डिनेशन, एक समंजसपणा आणि आई प्रती जे काही त्यांच्या भावना आहेत, जे काही ते करतायत, इट्स रिअली देयर इज नो कंपॅरिझन. खरंच. आता बाकीच्या पेशंटच्या मुलांनी पण हे जर पाहिलं तर त्यांनाही नक्की आवडेल आणि आय थिंक ते सुद्धा फॉलो करतील. अश्विनी ते काहीतरी बोलताय का? येईन मी. हा नक्की भेटायला पण येऊ आम्ही. बऱ्या व्हा. लाडू करून ठेवा. रव्याचे लाडू. रव्याचे लाडू करून ठेवा. मला वाटतंय काय आपण हे करायचं का, तिला पण तिच्या वाढदिवसासाठी थोडस आपण तयारी वगैरे करायची. नाही तसं आता कोविडमुळे फार काही नाहीये, घरातल्या घरातच करतोय, पण
थोडस डेकोरेशन वगैरे करायचंय. काही हरकत नाही. म्हणून मला कौतुक वाटलं. अगं एवढी गडबड असताना सुद्धा तुम्ही हो म्हटलं. आणि ऋषिकेशचा तरी आज सुट्टीचा दिवस, तो म्हणला मी भाजीच्या वाढदिवसासाठी सुट्टी घेतलीये. तर मी त्याला म्हटलं होतं की तुझ्या सुट्टीचा दिवस आपण ठेवू शकतो, सोमवारच पाहिजे असं नाही. तर तो नेमका मी विचारायला आणि त्यांनी सुट्टी घेतलेली होती, असं झालं. तर मला वाटतंय आपण थांबूयात का आपलं, का काय म्हणजे मला सांगायचं आहे अजूनही अश्विनी ताईंना आपल्यापैकी? नाही त्यांनाच आता वेळ देऊत आपण. थँक्यू सो मच. ऍक्च्युली आम्हाला पण खूप छान वाटलं, आम्हाला बोलवलं तुम्ही आणि एक छान सगळ्यांशी गप्पा झाल्या. तर म्हणजे आपण एक पॉझिटिव्ह अप्रोच ठेवला तर सगळ्या गोष्टींमधनं मार्ग काढता येतो. हेच सांगू इच्छितो आम्ही, बाकी काही नाही. धन्यवाद खूप खूप तिथळी काकू आणि पार्किन्सन मित्र मंडळ. तुमचे सगळ्यांचे अगदी आभार आणि कौतुक. आभार म्हणण्यापेक्षा मला खूप खूप कौतुक करावं वाटतं. नाही तुमचा हॅट्सअप तुमच्या तिघांच्या कोऑर्डिनेशनला. आणि सगळ्यांच्या कमेंट्स मी वाचती आहे, तर सगळ्यांना खूप थँक्यू. इतकं छान छान लिहिलंय आमच्याबद्दल. आणि अभिश्रीला खूप हे, म्हणजे ती पण चौथी आहेच तुमच्या बरोबर ना, ती आजीसाठी आहेच, तुझे मिस्टर आहे, म्हणजे हे सगळं आहे ते हे किती म्हणजे कोऑर्डिनेशन खरंच ग्रेट आहे. मातृभक्ती कशी असावी याचं हे उत्तम उदाहरण आहे. अनुश्री, तुमचं कुटुंब म्हणजे. अगदी अगदी बरोबर आहे. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद.